नमस्कार मित्रांनो, मी दिनेश. तुम्ही बघताय बुल IQ मराठी. मित्रांनो, IT क्षेत्रामधली अशी एक दिग्गज कंपनी की जी भारतामध्ये सेकंड नंबरच्या रँकिंगवरती आहे. तर अशा कंपनीचे क्वार्टर 4चे रिझल्ट या ठिकाणी कंपनीने मित्रांनो जाहीर केलेले आहेत. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची IT कंपनी इन्फोसिसने तिचे जे काही निकाल आहेत ते जबरदस्त असे सादर केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत. मार्च 2026च्या तिमाहीमध्ये कंपनीचा जो काही निव्वळ नफा आहे, तो तब्बल 20.8%ने वाढून 8,501 कोटीवर पोहोचला. तर त्या कंपनीचा जो महसूल आहे, तो सुद्धा 13.4%ने वाढून 42,956 कोटीचा झाला. म्हणजे पूर्ण वर्षाचा जर विचार केला, तर वित्तीय वर्ष 2026 मध्ये कंपनीचा जो नफा आहे, तो तब्बल 10.2%ने वाढून 29,440 कोटी एवढा झाला. आणि जो काही महसूल आहे, तो 1,78,650 कोटींवर गेला. म्हणजे कंपनी अजूनही दमदार कमाई करत आहे. एवढ्या मोठ्या AIच्या जागतिक संकटामध्ये असताना सुद्धा कंपनीचा जो काही नफा आहे, तो मित्रांनो या ठिकाणी वाढलेला दिसून आलेला आहे. पण खरी चर्चा ही मॅनेजमेंटच्या कमेंट्रीमधून दिसून आली. कंपनीने फायनान्शियल इयर 2027साठी महसूल वाढ फक्त 1.5 ते 3.5% राहील असा अंदाज त्यांनी दिलेला आहे. म्हणजे वाढ होणार, पण जी काय वाढीची गती आहे ती मित्रांनो स्थिर राहील, थोडीशी कमी राहील. मॅनेजमेंट असंही म्हटलं, की वर्षाची सुरुवात ही अतिशय चांगली झाली, परंतु पाश्चिमात्य आशियाई तणावामुळे म्हणजे हे जे काय अमेरिका, इराण, इस्रायलचं जे काय वॉर चालू झालं, त्याच्यामुळे क्लायंट्स थोडेसे सावध झाले आणि खर्चाचे जे काही निर्णय आहेत ते थोडे पुढे ढकलले गेले. तरीसुद्धा आत्ताची जी परिस्थिती आहे ती थोडीशी स्थिर होताना दिसत आहे, असं कंपनी म्हणते. आता सगळ्यात मोठा जो गेम चेंजर आहे तो म्हणजे AI. या AIने IT क्षेत्रामध्ये खूप मोठा धुमाकूळ घातला आहे आणि इन्फोसिसने स्पष्टपणे सांगितलं आहे, की पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे AIमध्ये मोठ्या संधी आहेत. विशेषतः फायनान्शियल सर्व्हिस, एनर्जी, युटिलिटी, रिसोर्स आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये AIमुळे जबरदस्त ग्रोथ होऊ शकते, येऊ शकते असं कंपनीला वाटतंय. कारण युरोपमधून चांगली वाढ कंपनीला दिसून आलेली आहे आणि कम्युनिकेशन तसेच मॅन्युफॅक्चरिंगचे जे काही सेक्टर आहेत, त्यांनी कंपनीला चांगली साथ दिलेली आहे. कर्मचारी संख्या ही कंपनीने 2026मध्ये वाढवलेली आहे. 2026च्या अखेरीत कंपनीत 3,28,694 कर्मचारी होते आणि फायनान्शियल इयर 2026मध्ये 20,000 पेक्षा जास्त फ्रेशर्सला कंपनीने अपॉइंट केलं. किमान 20,000 नव्या भरतीचा प्लॅनसुद्धा कंपनीचा यावर्षी आहे. पण निकालानंतर अमेरिकन मार्केटमधला जो ADR आहे जवळपास 5%ने मित्रांनो खाली घसरताना दिसला आणि BSEमध्ये देखील 1,242 वर बंद झाला. तर मित्रांनो, कंपनीचा नफा हा भारी आहे आणि AIवर कंपनीला मोठा भरोसा आहे. तर कंपनी येत्या काळामध्ये काय ग्रोथ दाखवते, कशी वाढवते, तर आजच्या मार्केटमध्ये इन्फोसिस कसं बिहेव करतं, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.